या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते राष्ट्र हे सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणते राष्ट्र हे सार्क संघटनेचा सदस्य नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? संरक्षण हा विषय भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, संघ सूचीमधला विषय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, आधारवड कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावरचे पुस्तक आहे? आधारवड हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवन प्रवासावरचे पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, शरद पवार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, 4 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, F-16 हे खालीलपैकी काय आहे? F-16 हे खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, लढाऊ विमान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता देश आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्याचे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, रामकृष्ण परमहंस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर खूप महत्त्वपूर्ण बॅच सुरू झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घेताना आपला कोड RVD10 हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, MPSCच्या वैकल्पिक विषयासाठी नवीन कॅटेगरी सुरू झालेली आहे. MPSC राज्यसेवा ऑप्शनल. यामध्ये तुम्ही बघू शकता राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, भूगोल हे विषय अवेलेबल आहे. ही बॅच आहे 12 जानेवारीपासून स्टार्ट आहे. सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून या बॅचमध्ये सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, निश्चय MPSCच्या कंबाईन परीक्षेसाठी ही बॅच खूप महत्त्वाची आहे. सर्वांनी या बॅचमध्ये आपण जॉईन करायचं आहे. ही एक महत्त्वपूर्ण बॅच आहे. ही बॅच 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून या बॅचमध्ये जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, गणतंत्र दिवस स्पेशल टेस्ट ही एक स्कॉलरशिप टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना यामध्ये सबस्क्रिप्शन मिळणार आहे. सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून सर्वांनी या स्कॉलरशिप टेस्टमध्ये जॉईन करायचं आहे. तर जर तुम्हाला डेली स्पेशल क्लास आणि YT क्लास पाहायचे असतील तर सर्वांनी आपला RVD10 हा कोड टाकून सर्वांनी आपले स्पेशल क्लास तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बघू शकता, डिस्काउंट ऑन सबस्क्रिप्शन विल बी 10. या ठिकाणी तुम्हाला मंथ आणि प्लॅन दिसून जातील. सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न क्रमांक 13, नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2, गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था व सरनंद छात्रालय खालीलपैकी कोणी स्थापन केले होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लातूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 16 इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केला होता? इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून खालीलपैकी कोणी केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरदार उधम सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? सतकोशिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले तीर्थक्षेत्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा लागून नाही? इराक या देशाला खालीलपैकी कोणत्या देशाची सीमाही लागत नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लेबेनॉन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 दीपा कर्माकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? दीपा कर्माकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिम्नॉस्टिक खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या साली झाले होते? भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या साली झालेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सातपुडा पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? सातपुडा पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 धूपगड शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कुलोम खालीलपैकी कशाचं एकक आहे? कुलोम हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्युत प्रभार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नरनाळा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? नरनाळा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समर्थ रामदास महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सज्जनगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतामधला सर्वात मोठा धबधबा जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधला सर्वात मोठा धबधबा जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधला पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगीत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून सुरुवात केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून सुरुवात केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 साबरमती आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 2000 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य व डाळीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक नृत्य दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 29 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती प्रतिनिधी निवडले जातात? महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकूण किती सदस्य हे निवडले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 19 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्यसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 जागतिक चिमणी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 लोकसभेच्या सर्वाधिक जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? लोकसभेच्या सर्वात जास्त जागा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? जगप्रसिद्ध स्वातंत्र्य देवीचा पुतळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 लखनौ करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? लखनौ हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1916 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झाला होता? 10 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिन खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानवाढ ही संकल्पना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या दशकामध्ये मांडलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1960 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? लोकमान्य टिळक यांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक जलविद्युत प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारदरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हटले जाते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक हे लिहिलेले आहे? इंदिरा गांधी यांनी खालीलपैकी कोणते एक पुस्तक हे लिहिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एटर्नल इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरुंधती रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 25 श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लेण्याद्री जिल्हा पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जागतिक लोकसंख्या दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक नदी ही तापी नदीची उपनदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुधना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित योजना आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्युत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूनत्म बोधक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कराड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? कराड या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा व कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 द टर्ब्युलंट्स इयर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? द टर्ब्युलंट्स इयर या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रणव मुखर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1917 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चौपट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 21 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? लाल मुंग्याच्या दंशामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फॉर्मिक आम्ल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायले होते? राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पीएच मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? पीएच या मापन श्रेणीमध्ये पाण्याचे मूल्य खालीलपैकी किती असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 7 म्हणजेच न्यूट्रल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? भाटघर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेलवंडी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रामधून वाहणारी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती? महाराष्ट्रामधून वाहणारी सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पश्चिम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? पश्चिम महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.